हिरवीगार, फ्रेश, ताजीतवाणी दिसणारी ही नागवेल उन्हाळ्यामध्ये अशी सुकायला लागलेली होती. पानं पिवळी होऊन हिची वाढ तर अगदी स्लो झालेली होती आणि वेल मात्र अगदी वीक देखील दिसत होती. मग आज मी हिला देणार आहे 3 अशा सिंपल घरगुती गोष्टी, ज्यामध्ये मी मेथी दाणे पावडर, कंपोस्ट आणि हिंग पाणीचा देखील वापर करणार आहे. ज्यामुळे ही नागवेल पुन्हा हिरवीगार आणि फास्ट देखील ग्रो होणार आहे. सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. सो मंडळी, तुमची नागवेलची कंडिशन आता उन्हाळ्यात कशी आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. वाढ चांगल्या प्रकारे होत होती, न्यू ग्रोथ देखील दिसत होती, नवीन पानं किंवा पालवी देखील वेलीवर येत होती. पण मात्र जी काही पानं जुनी पानं होती ती मात्र अशा प्रकारे याच्या ज्या काही कडा आहेत त्या ब्राऊन होऊन कोरड्या होऊन गळायला लागलेली होती. सो मंडळी, नागवेलीला उन्हाळ्यात खूप हीट स्ट्रेस येतो आणि स्पेशली जर तुमची नागवेल बाल्कनीमध्ये असेल तर मात्र अशा वेळेस कुंडी ही पटकन गरम होत असते. या ठिकाणी मी तर मातीची कुंडी वापरलेली होती. सो मातीची कुंडी उन्हाळ्यात झाडांसाठी मात्र बेस्ट असते, कारण की मातीच्या कुंडीमध्ये रूट्स हे गरम न होता मातीच्या कुंडीमुळे ते थंड देखील राहत असतात. सो या ठिकाणी माझी जी ही वेल आहे याला हीट स्ट्रेस येण्यामागील कारण वेगळं होतं, कारण की शिफ्टिंग होती, त्यामुळे वेळी अवेळी यावर पाणी देणं असो, अंडर वॉटरिंग, ओव्हर वॉटरिंग यांसारख्या गोष्टी होत्या. त्यामुळे सध्या काहीशी कंडिशन अशी झालेली होती. जर तुमचं असं काही शिफ्टिंगचा प्रॉब्लेम नसेल किंवा तुम्ही रेग्युलर वॉटरिंग करताय, रेग्युलर सगळी केअर करताय, तरी देखील मात्र पानं ही अशी होत असतील तर मात्र या वेलीला हीट स्ट्रेस आलेला असेल. शिवाय जर तुम्ही प्लास्टिकच्या कुंडीमध्ये वेल लावलेली असेल तर त्याचा देखील दुष्परिणाम हा उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, की उन्हाळ्यामध्ये कुंडी ही पटकन गरम होत असते, त्यामुळे रूट देखील वीक होत असतात, पानं सुकतात आणि जी काही न्यू ग्रोथ आहे ती देखील थांबत असते. म्हणून आज आपण या प्लांटला अगदी लाईट असं न्यूट्रिशन देणार आहेत आणि रूट सपोर्ट देखील देणार आहेत. काही वेळेस जर पूर्ण वेल देखील सुकायला लागलेली असेल, पानं ही कल व्हायला लागलेली असतात, म्हणून उन्हाळ्यामध्ये या वेलीला केमिकल किंवा हेवी फर्टिलायझर देण्यापेक्षा प्लांटला जेंटल आणि रिकवर्ड सपोर्ट देणं जास्त गरजेचं असतं. सो अशा वेळेस सर्वात पहिली स्टेप काय असते, तर जी काही सुकलेली खराब झालेली पानं आहेत ती आपल्याला वेलीवरून बाजूला काढून घ्यायची आहे, कारण की वेल अशा पानांमध्ये देखील आपली एनर्जी ही वेस्ट करत असते. कटिंग प्रूनिंगची ही जी काही प्रोसेस आहे तुम्हाला वेलीवर अगदी महिन्यातून 1 ते 2 वेळा करणं गरजेचं आहे. वेळच्या वेळी जर तुम्ही कटिंग प्रूनिंग केली तर मात्र वेलीला न्यू ग्रोथ किंवा न्यू ब्रांचेस येत असतात आणि याने वेल दाट होण्यास देखील मदत होत असते. आता या ठिकाणी न्यू ग्रोथ तर मला वेलीवर दिसत आहे, पण मात्र जोपर्यंत आपण खराब झालेली किंवा सुकलेली पानं काढत नाही तोपर्यंत मात्र नवीन ग्रोथवर वेल जी काही आहे तिचं लक्ष म्हणा किंवा एनर्जी ही डायव्हर्ट करत नसते. सो अशा वेळेस मात्र नेहमी तुम्हाला ज्याही वेळेस प्रत्येक कुठल्याही कुंडीतील बाल्कनीतील तुमचं झाड असेल त्यावर जर पिवळी पानं दिसत असतील, सुकलेली पानं दिसत असतील, तर वेळच्या वेळी मात्र झाड आणि कुंडी दोन्ही गोष्टी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, की ज्या वेळेस आपण झाडाला खत देत असतो त्यावेळेस कुंडीतील माती ही पूर्णपणे कोरडी असता कामा नये. आपण कुठल्याही फर्टिलायझरचा वापर करू, मग ते ऑर्गॅनिक असो किंवा केमिकल असो, त्याचा जो काही स्ट्रेस असतो तो झाडांच्या रूट्सला डायरेक्ट येत असतो आणि त्यामुळे झाड देखील स्ट्रेसमध्ये जात असतं. म्हणून माती ही थोडीशी अशी मॉइश्चर असायला हवी. कुंडीने पूर्णपणे माती ही मोकळी करून घेतलेली होती, जेणेकरून त्या ठिकाणी एअर फ्लो जो आहे तो व्यवस्थित होईल. त्यानंतर वरची जी 1-2 इंच एवढी जी माती होती ती मी कुंडीच्या बाहेर काढून घेतलेली होती, कारण की या ठिकाणी आपण जे काही घरगुती गोष्टी देणार आहोत सो त्या व्यवस्थित मुळांच्या कडेने किंवा कुंडीच्या कडेने आपल्याला पसरवता येतील आणि व्यवस्थित प्रकारे जे काही फर्टिलायझर आहे ते वेलीच्या मुळांच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. सो मंडळी, या ठिकाणी मी आता सर्वात पहिलं वापर करणार आहे कंपोस्ट. सो या ठिकाणी तुम्ही वर्मी कंपोस्ट घेऊ शकतात किंवा चांगलं कुजलेलं शेणखत घेऊ शकता किंवा सुक्या पानांपासून तयार केलेलं लीफ कंपोस्ट घेऊ शकतात. सो तुमच्याकडे जे काही वेल
म्हणजे वेल कंपोस्ट झालेलं किचन वेस्ट कंपोस्ट असो किंवा काऊ मॅन्युअर असो त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. सो सगळ्यात आधी मी या ठिकाणी ऍड करत आहे ते म्हणजे काऊ कंपोस्ट. कारण कंपोस्ट म्हणजे हे फक्त खत नाही तर ते मातीला जिवंत बनवत असतं. यामध्ये भरपूर असे नॅचरल न्यूट्रिएंट असतात, बेनिफिशियल असे मायक्रोबीज असतात आणि ऑर्गॅनिक असे कार्बन असतात जे की रूट्सला हेल्दी ठेवायला मदत करत असतात. आणि उन्हाळ्यामध्ये माती ही पटकन ड्राय होते ना, तेव्हा कंपोस्ट हे मॉइश्चर देखील होल्ड करायचं काम करत असतं किंवा ते मदतही करत असतं. त्यामुळे मी या ठिकाणी 1 ते 2 मूठ कंपोस्ट हे ऍड करते. तुम्हाला कंपोस्ट अगदी इझिली ऑनलाईन असो ऑफलाईन किंवा नर्सरीमध्ये मिळून जाईल. पण मात्र नेहमी चांगलं कंपोस्ट प्रेफर करा. बरेच असे डुप्लिकेट कंपोस्ट देखील मार्केटमध्ये मिळत असतात. ते अगदी मातीसारखे दिसत असतात पण ना त्यांना व्यवस्थित मातीसारखा स्मेल असतो ना ते ओरिजिनल असतात. म्हणून घेताना कंपोस्ट स्वस्त आहे म्हणून घेऊ नका. ओरिजिनल कंपोस्ट मात्र नेहमी वापर करा. आणि शक्य झाल्यास घरच्या घरी किचन वेस्ट कंपोस्ट असो किंवा फुलांपासून जर तुम्ही खत बनवायला सुरुवात केली तर मात्र तुम्हाला कधीही मार्केटमधून विकत खत आणायची गरज पडणार नाही. सध्या मी देखील फुलांपासून कंपोस्ट बनवायला ठेवलेलं आहे. नेहमी बारमाही मी घरगुती कंपोस्टचा वापर करत असते जे की पूर्णपणे कंपोस्ट झालेलं असतं आणि झाडांसाठी देखील फायदेशीर असतं. सो या ठिकाणी आपल्याला फक्त 1 ते 2 मूठ एवढ्या क्वांटिटीमध्ये कंपोस्ट घेऊन घ्यायचं आहे. कंपोस्ट नंतर आपण वापरणार आहोत मेथी दाणा पावडर, जे की आपल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं फेवरेट असं किचन ट्रिक आहे. बऱ्याच जणांना वाटतं की मेथी फक्त स्वयंपाकासाठी असते पण प्लांटसाठी देखील मात्र ती खूप युजफुल आहे. मेथीमध्ये असतं नायट्रोजन, आयर्न, प्रोटीन, पोटॅशियम आणि अमायनो ॲसिड जे प्लांट ग्रोथसाठी मात्र खूप असे इम्पॉर्टंट आहे. विशेषतः वीक झालेल्या प्लांटसाठी यामुळे रूट्स देखील स्ट्रॉंग होत असतात आणि न्यू जे काही ल्यूज आहेत किंवा नवीन पानं जी आहे ती देखील मात्र पटकन येत असतात. शिवाय प्लांट रिकवर व्हायला देखील मेथी ही मदत करत असते. ल्यूजमध्ये फ्रेश असा ग्रीन कलर देखील या मेथीमुळे येत असतो. सो या ठिकाणी मी मेथी दाणे जे होते ते ड्राय रोस्ट करून घेतलेले होते आणि त्यानंतर त्याला ग्राइंडरमध्ये पावडर करून घेतलेलं होतं आणि फक्त या ठिकाणी मी जवळपास 1 चमचा एवढं मेथी दाणा पावडर या कंपोस्टमध्ये ऍड करून घेतलेलं होतं. सो मंडळी, क्वांटिटी या ठिकाणी मात्र खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही मेथी दाणा पावडरचा जास्त वापर केला तर मात्र त्या ठिकाणी फंगस देखील येऊ शकतो. आणि हो मंडळी, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी मेथी दाणा पावडर हे अतिशय बारीक आणि फाईन पावडर असायला हवं. जर तुम्ही क्रश केलेली मेथी वापरली किंवा जाडसर भरड जर वापरली तर त्या ठिकाणी कुंडीमध्ये मुंग्या देखील येऊ शकतात. शिवाय कुंडीतील जी काही माती आहे ती देखील मात्र ॲसिडिक होऊ शकते. म्हणून मेथी दाणा पावडरचा वापर हा आपल्याला बेताने करणे गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय तर कमी क्वांटिटीत जर वापर केला तर तो देखील बेस्ट आहे. आणि यासोबतच एक हिडन अशी टीप मेथी पावडर विषयी जाणून घेऊया. तर मंडळी, मेथी पावडर जर तुम्ही कंपोस्टमध्ये अशा प्रकारे मिक्स करून दिली तर मात्र जे काही मेथी पावडर मधले न्यूट्रिएंट आहे ते देखील मात्र मातीमध्ये हळूहळू रिलीज होत असतात आणि याचा जो रिझल्ट आहे तो वेलीवर देखील लॉंग टाइम पर्यंत टिकत असतो आणि लॉंग टाइम पर्यंत आपल्याला व्हिजिबल होत असतो. सो अशा प्रकारे कडेने जे काही कुंडीतील माती होती ती आपण मोकळी करून घेतलेली होती आणि त्यामध्ये हे जे तयार केलेला कॉम्बो आहे तो ऍड करून घेतला आणि पुन्हा वरून एक जी लेअर आहे ती मातीची मी अशा प्रकारे या ठिकाणी पसरून घेतलेली होती. सो मंडळी, या ठिकाणी सॉलिड फॉर्म मधला जो कॉम्बो होता तो वेलीला देऊन घेतलेला होता. यानंतर आपल्याला एक लिक्विड खताचा देखील वापर करून घ्यायचा आहे जो आपल्या किचन मध्ये आपल्याला अगदी इझिली अवेलेबल आहे. आणि प्रत्येकाच्या किचन मध्ये हिंग तर असतोच आणि आता आपण या हिंगापासून हिंग पाणी बनवणार आहोत. सो 1 लिटर पाण्यामध्ये फक्त आपल्याला चिमूटभर हिंगाचा वापर करून घ्यायचा आहे. बऱ्याच जणांना वाटतं की हिंग हा झाडांसाठी डेंजरस आहे, पण मात्र जर तुम्ही योग्य प्रमाणात तो वापर केला तर मात्र तो युजफुल देखील असू शकतो. हिंगामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, शिवाय अँटी फंगल प्रॉपर्टीज देखील असतात.
हिंगामुळे कुंडीतील जी काही माती आहे ती देखील फ्रेश राहत असते. शिवाय जे काही फंगल इश्यूज असतात ते देखील हिंगामुळे कमी होत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडाचा जो काही रूट एरिया आहे तो हिंगाचा वापर केल्यामुळे हेल्दी देखील राहत असतो. स्पेशली उन्हाळ्यात जेव्हा जास्त हीट असते आणि मॉइश्चर हे इम्बॅलन्स होत असतं, त्यामुळे झाडाची रूट्स देखील वीक होत असतात. सो अशा वेळेस आपण हिंग पाण्याचा वापर झाडांवर करू शकतो, पण तो देखील मात्र अगदी बेताचा. पण एक मिस्टेक मात्र या ठिकाणी अजिबात करू नका, की फक्त माती ड्रेनेज म्हणून याचा वापर आपल्याला करून घ्यायचा आहे. हिंग पाण्याचा जो काही स्प्रे आहे तो आपल्याला झाडांवर पानांवर मात्र करून घेऊ नका. आणि यानंतर सर्वात महत्त्वाची एक गोष्ट की मॉस पोल केअर देखील आपल्याला जाणून घ्यायची आहे. सो अशा प्रकारे या ठिकाणी मी हे जे पाणी होतं त्यामध्ये अगदी चिमूटभर जो हिंग होता तो ॲड करून घेतलेला होता. त्याला व्यवस्थित शेक करून घेतला. जे काही हिंगचे दाणे आहेत ते अगदी इझिली पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नसतात, त्यामुळे तुम्ही याची पावडर देखील करू शकता किंवा जरा 10 ते 15 मिनिटं याला पाण्यामध्ये व्यवस्थित डिझॉल्व्ह होऊ द्या आणि त्यानंतर मग डायरेक्ट कुंडीतील मातीमध्ये तुम्ही या लिक्विड फर्टिलायझरचा वापर करू शकता. तर मंडळी, हे तर झालं उन्हाळ्यात नागवेलीवर द्यायचा आपल्याला सॉलिड आणि लिक्विड जो काही कॉम्बो होता तो. पण यासोबतच महत्त्वाचं म्हणजे मॉसपोल देखील विषयी जाणून घेऊया. सो मॉसपोल म्हणजेच काय, तर मी आता या वेलीला ज्या ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे तो ग्रीन अशी जी स्टिक आहे त्याला मॉसपोल म्हणत असतात. आणि ही मॉसपोल नागवेलीसाठी मात्र खूप इम्पॉर्टंट आहे, कारण नागवेल ही नॅचरली क्लाइम्बिंग असं प्लांट आहे. जेव्हा एरियल रूट्स मॉइश्चर असं फीड करतात किंवा मॉइश्चर फीड करत असतात तर ते पोलला पटकन पकडतात. म्हणून मी रोज असा हलकासा यावर पाण्याचा देखील स्प्रे करत असे. यामुळे वेलीची ग्रोथ देखील फास्ट होत असते, पानांचा आकार मोठा होत असतो आणि याने पाने देखील हेल्दी दिसत असतात. सो मंडळी, अजूनही जर तुम्ही मनी प्लांट असो नागवेल असो यांना अशा प्रकारचा मॉसपोलचा वापर करत नसाल तर मात्र आतापासून तो वापर करायला सुरुवात करा. सो तुमच्या वेलीमधली जी काही वाढ आहे किंवा वेलीमधील पानांचा आकार आहे त्यामध्ये देखील तुम्हाला नक्कीच फरक जाणून येईल. सो मंडळी, आता सर्वात महत्त्वाची बिगेस्ट मिस्टेक जी की आपल्या बऱ्याच जणांकडनं उन्हाळ्यात होत असते. सो मंडळी, उन्हाळा आहे म्हणजेच जास्त पाणी वेलीला द्यायचं, पण सतत ओलसर चिखलाखाली जर आपण माती ठेवली तर मात्र रूट्स देखील सफोकेट होत असतात. म्हणून जोपर्यंत वेलीची वरची कुंडीतील माती ड्राय होत नाही तोपर्यंत मात्र या वेलीला पाणी देऊ नका. रोज वेलीला जबरदस्ती मात्र पाणी देऊ नका आणि डायरेक्ट दुपारचं ऊन देखील अजिबात नको. ब्राईट अशी इनडायरेक्ट अशा लाईट या वेलीसाठी बेस्ट आहे. सो आता पुढचे काही दिवस प्रॉपर अशी केअर केली ना तर ही नागवेल पुन्हा हिरवीगार आणि हेल्दी दिसायला लागेल. तर मंडळी, कधी कधी एक्सपेन्सिव्ह फर्टिलायझरपेक्षा अशा सिंपल आणि घरगुती गोष्टी प्लांटला जास्त सपोर्ट करत असतात. तुमच्या नागवेलीला कोणता प्रॉब्लेम येतोय ते मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल किंवा थोडा जरी आवडला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. शिवाय अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन देखील प्रेस करून घ्या, जेणेकरून असे हटके गार्डनिंग हॅक्स तुम्ही मिस करणार नाही. चला तर मग हा कॉम्बो आणि हे जे काही लिक्विड फर्टिलायझर आहे ते नक्कीच तुम्ही तुमच्या नागवेलीवर ट्राय करून बघा. त्याचा रिझल्ट कसा येतो आहे तो देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.